माझ्या पाठीमागे असणारी युवा शक्ती, मंडळाचे कार्यकर्ते, कुटुंब आणि गणपती बाप्पाचा आणि साईबाबांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे मी मानतो. मोठ्या मंडळाच्या खुशीमध्ये बालमंडळ असतं. त्या बालमंडळात आम्ही कार्यकर्ते घडलो. कामाची लाच न बाळगता जर तुम्ही मनापासून गणपती बाप्पाची सेवा केली तर बाप्पा तुम्हाला भरभरून देतो. वयाच्या साधारणतः 10व्या 11 वर्षी असेल तेव्हा मी गणेश उत्सवाचं काम सुरू 35 वर्षाहून अधिक काळ काम करतोय. मांडव घालण्यापासून ते वर्गणी मागण्यापासून ते मंडळाचा अध्यक्षपर्यंत, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष ही पदे आहेत. फक्त तो मंडळाचा कार्यकर्ता असला पाहिजे. कार्यकर्ता ही व्याख्या फार छान. जरा हटके या आपल्या सदर अंतर्गत आपल्याकडे आलेले आहेत श्री पियुष शहा. पियुष भाई, तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक स्वागत. कसं काय हे सगळं मॅनेज करता आणि कसं काय प्रवास सुरू झाला हा? जय गणेश. गणपती मंडळाचा कार्यकर्ता ते लेखक, दिग्दर्शक हा प्रवास अतिशय सुंदर आहे. मला असं वाटतं की 2004 सालापासून ते 2025 सालापर्यंत जवळजवळ आम्ही 20-22 वर्ष सलग सजीव देखावे करतोय. पण 2004 सालापासून जेव्हा आम्ही सुरुवात केली गणेशोत्सव काल आणि आज ते आजपर्यंत म्हणजे भव्य दिव्य देखावांची ही परंपरा जी आहे ती अधोरेतपणे चालू आहे. आणि त्याकरता शेकडो बक्षिसं आणि 2015 नंतर आम्ही बक्षीस घेणं थांबवलं स्वतः. मला वाटतं की एक यादी जर तुमच्या समोर वाचून सांगितली तुम्हाला आमच्या देखावांची माहिती देखील समजत. फार मोठी सामाजिक प्रबोधनाची आमची जी देखावांची परंपरा आहे. फक्त मी का सांगतोय तुम्हाला, कारण ही सर्व समाजाची गरज होती. असं वाटतं की आम्ही जे भाष्य केलेलं आहे ते समाजाच्या गरजेवरती आम्ही भाष्य केलेलं आहे. समाज प्रबोधनपर देखावा, कुठल्याही देखाव्याचा आमचा तो गाभा होता. पण त्याचबरोबर तुमचे देखावे जे असावे ते सामाजिक प्रबोधनचे असावेच, पण त्याचबरोबर ते मनोरंजनप्रद असावे. समोरच्या लोकांना जर तुम्ही काही डॉक्युमेंटरी सारखं सांगितलं किंवा काही तुमचा विषय सांगितलं ते लोकांना पटलं पाहिजे. कारण का समोरचा जवळ लोक श्रोता असतो तो सर्व घटकातून आणतो. फक्त बुद्धिजीवी असेल का तर तसं नाहीये. रस्त्यावरती काम करणारा कष्टकरी बंधवांपासून तर उच्च गुरुपर्यंत गणेशोत्सवामध्ये येणारे सर्व लोक असतात. तो सोप्या भाषेत तुमचा देखावा त्यांना सांगा, त्यांना आवडतो. तुम्ही पील द्या, त्यांना उपदेशाचा डोस द्या, पण मेक इट शुगर कोटेड. ते लोकांना जास्त आवडतं. तर असे देखावे मी साजरे केले. 2010 नंतर तर आमच्या देखावांना अजून क्रिस्प मिळालं. कारण का त्यात आम्ही म्युझिक आणला, ड्रामा आणला, लाईट्स आणले, साऊंड्स आणले, त्यात काही इफेक्ट्स आणले. ते लोकांना प्रचंड बघायला आवडायचे. मला असं वाटतं की जी समाजाची गरज होती जी कधी मेजरती कधी भाष्य केलं नाही ते सगळे विषय आम्ही घेतले. पाण्याच्या विषयी आम्ही जलक्रांती हा देखाव केला होता. ऑर्गन डोनेशन वरती अवयवदान हा देखाव केला होता. लहान मुलांच्या लैंगिक शोषणावरती आम्ही सावधान भागोलबुवा हा देखाव केला होता. सायबर क्राईम ह्याच्यावरती आम्ही देखाव केला होता. दप्तराचा ओझा आणि अपेक्षांचा ओझा ह्या त्या विषयावरती आम्ही देखाव केला होता. रेल्वे रुळावरती जे अपघात होतात त्याच्यावरती आम्ही रेल्वे क्रॉसिंगवरती देखाव केला होता. हे सगळे विषय का घडतो मी तुम्हाला सांगतोय, कारण की तेव्हा समाजाची गरज होती. ऑर्गन डोनेशन सारखा विषय हा समाजाला माहिती देखील नव्हता. तो विषय आम्ही काळाच्या अनुरूप घेतला होता, अगोदर घेतला होता. लहान मुलांचे लैंगिक शोषण 2007 साली हा विषय मी मनात घेतला होता. 15 जून 2007 साली लोकमतला एक बातमी आली होती की चॉकलेट दिन येशील का. तेव्हापासून तो डोक्यात माझा विषय होता की एवढी मोठी घटना पुण्यात अख्ख्या भारतामध्ये घडतीये आणि 5 पैकी 2 मुलांवरती लैंगिक शोषण होतंय आणि करणारे जवळचेच असतात 80 ते 90%. तर गणेशोत्सव हा फक्त धार्मिकतेचा विषय नाही, मोठा प्रबोधनाचा गाभा आहे. जरी आम्ही एक देवतेची उपासना करतोय पण त्याचा मानतेचं महामंदिरामध्ये आम्ही देवतेची उपासना करतोय. त्याचा पाया जो आहे तो सामाजिकचा आहे. जर कळस आम्ही सोडवलं तर मानतेचं महामंदिरामध्ये आम्ही तो बाप्पा बसवतोय. तुमच्या समोर लाखोच्या संख्येने पब्लिक येत आहे आणि किती सुवर्ण संधी आमच्याकडे आहे की समोरकडे येणाऱ्या लोकांना तुम्ही प्रबोधनावर काही सांगताय, त्यांना सांगताय की मुलांवरती विश्वास ठेवा, मला कधीही खोटं बोलत नाहीये. लहान मुलांवरती लैंगिक शोषण होतं हे सगळे विषय घेतले. ऑर्गन डोनेशन सारखा विषय, दप्तराचं ओझं आणि अपेक्षांचं ओझं किती महत्वाचा विषय. त्यानंतर अन्नाची भेसळ. बरं, हे सगळे देखावे सादर केले ते फक्त करण्यासाठी केले नाहीये. मला आठवतं की 2010 साली जेव्हा मी जलक्रांती हा देखाव केला होता, तो म्युझिकल केला होता, तेव्हा त्यानंतर त्या वर्षी मी रिसे, राजुरी, पिसे या 3 गावातले जलसंधारणाचं काम करून आलो होतो. त्याचबरोबर मी 10,000 पुस्तकं वाटले. शाळेमध्ये वॉटर बँक चालू केली. फक्त त्या विषयावरती देखाव करून फक्त शांत बसायचं का, एखादा विषय जर घेतला त्याच्यावरती वर्षभर तुम्ही काम करा. सावधान भागोलबुवा जेव्हा देखाव केला होता मी 40 सेक्शन लायब्ररीवरती, तर 10,000 पुस्तकं मी छापली होती आणि ती शाळेतनं जाऊन वाटली. त्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी मी शाळेतनं पपेट शोच्या माध्यमातून त्यांचं प्रबोधन केलं की 40 सेक्शन लायब्ररीज होतं, रांगोळीच्या माध्यमातून केलं, स्टोरीच्या माध्यमातून केलं, एक पात्री प्रयोगाच्या माध्यमातून केलं. जो विषय घेतला त्याच्यावरती वर्षभर काम का करावं.
ऑर्गन जेव्हा घेतल्यावर त्यावरती अवयवदान नव्हे जीवनदान वरती छोट्या पुस्तिका छापल्या, ते लोकांपर्यंत पोहोचवल्या, लोकांकडनं प्लेज भरून घेतले. प्रत्येकाच्या घरावरती एक प्लेजचं सर्टिफिकेट असावं ते भरून घेतलं. असे मी हजारो वाटले. जर माझा ऍक्सिडेंट झाला तर माझी मनापासून इच्छा व्यक्त करतो की माझी अंतिम इच्छा आहे की मी गेल्यानंतर माझे ऑर्गन डोनेट करावे. ही प्रत्येकाच्या खिशामध्ये कार्ड असावं. असे लाखो कार्ड वाटले. अन्न भेसळसारख्या समस्या, आपण जे जेवतोय त्या प्रत्येकामध्ये भेसळ आहे. त्या वर्षी मी जिवंत देखावा केलाच होता, पण त्याचबरोबर प्रात्यक्षिक दाखवलं होतं. लोकांनी यावं आणि अन्न भेसळ कसं ओळखावं त्याच्या प्रात्यक्षिक दाखवलं होतं. प्रत्येकाच्याकडे आयोडीन असेल, पनीरवरती आयोडीनचे तुम्ही 2 थेंब टाकल्यावरती पनीर ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे लगेच कळेल. आणि मी तुम्हाला सहज सांगतो, पनीर बनवणं प्रचंड खर्चिक काम आहे. 1 लिटर म्हशीच्या दुधामध्ये 450 ते 500 ग्राम फक्त पनीर तुमचं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही आता जर पनीर चटपटा, पनीर पसंत जर बाहेर खात असाल, त्या सर्वांमध्ये भेसळ आहे. तुम्ही यू आर इटिंग आर्टिफिशियल पनीर, हे मी 2012 साली सांगितलं होतं, जे आता येत आहे समोर. सगळे जे देखावे होते ते काळाच्या खूप अगोदर केले. 40 लक्षाला सारखा देखावा मला 2007 साली करायचा होता, पण ते करायला मला 5 वर्ष लागली. कारण का तोपर्यंत मी परिपक्व नव्हतो की मी तो करू शकतो की नाही. एखाद्या मुलावरती लैंगिक शोषण होते ते दाखवायचं कसं. तर तो प्रयोग मी इतका सुंदर दाखवला, तर मुलगा थांबलेला आहे, त्याच्या मागणं हार्ट्स येतात मूर्तीला टच करायला. आणि तो प्रत्येक वेळेस तो काय ते नको ना काका मला टच नका करू, मला नाही आवडत काका. तो काका येऊन सांगतोय की चॉकलेट देतोय, तू जवळ येशील का. हे इतकं सुंदर दाखवलं होतं. आणि परत एक म्युझिकल. आणि त्याचा 2010 नंतर मी काय म्हणतो, माझे देखावे फार मोठे केले. त्याला मी देखायला बजेट ठेवायला लागलो. मी आतापर्यंत कधीही फ्लॅक्सचा उपयोग कधी केला नाहीये. हँड पेंटिंग केले, हँड पेंटिंगच्या माध्यमातून आणि जिवंत देखावच्या माध्यमातून, आणि प्लस गाणी काही स्वतःची कंपोज केली आम्ही गाणी. आणि हे सगळं करत असताना खूप अभिमानाने सांगतो की हे बाप्पांनी माझ्याकडनं का करून घेतलंय. या देखावाचं लेखन मी करायचो, नेपथ्य मी करायचो, ह्याचं रेकॉर्डिंग मी करायचो आणि दिग्दर्शन मी करायचो. त्यामुळे जर सिंगल हँडेडली जर असेल ना, टू मनी कुक्स ऑइल द मिल जसं म्हणतात ना, की माझ्या मंडळाचा यात खूप मोठा सहभाग आहे. की माझ्या मंडळाने मला पूर्णपणे स्वतंत्र दिलं की तुला पाहिजे तो देखावा कर. 2007-8 पर्यंत तर बजेट सांगायचे, ह्या बजेटमध्ये करता येईल का. 2010 मिरवणूक नाही निघाली ते चालेल, पण देखाव्यावरती खर्च कर. वाटतं माझं मंडळ माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहिलं, त्यामुळे हे घडलं. दप्तराचं ओझं, अपेक्षाचं ओझं जेव्हा मी देखावा केला तेव्हा मी जवळजवळ 10 शाळेमध्ये मुलांची वजन करायला गेलतो. मुलाचं वजन आहे 35 किलो, दप्तराचं वजन भरते 12 किलो. बापरे. लोकसंख्येचा विस्फोट जेव्हा केला, मी 500 लोकांचा अभिप्राय घेतला की लोकसंख्या खरी समस्या आहे का, की आम्ही जो देखावा करतो त्याच्यावरती कसं काम करावं वर्षभर. फक्त देखावा करून आपण विसरून जायचंय का, त्यात कृतीत कसं आणावं, हे नेहमी सातत्याने त्यात प्रयत्न केलेला आहे. अन्न भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती 10,000 पुस्तिका मी छापल्या होत्या. आणि माझ्याकडनं अनेक मंडळांना मी सांगितलं की तुम्ही कॉपी करा. अनेकांना तेव्हा PDF कॉपी करून त्यांनी त्यांच्या मंडळ माहिती छापल्या. अनेकांच्या अहवाला माहिती लिखायला होतं. खूप सोप्या गोष्टी की तुम्ही घरातल्या घरात कसं सोपं ओळखू शकता अन्न भेसळ. आणि त्याची आता नितांत गरज का आहे, कारण का तुम्ही जे काय आता आहे ते अडल्टरेटेड फूड तुम्ही खाताय. तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये भेसळ केलेली आहे, अगदी दुधापासून ते पनीरपर्यंत, ते अगदी चहा पावडर पर्यंत. इतक्या गोष्टीमध्ये भेसळ आहे. आणि हे कॅन्सर वाढायचं प्रमाण काय आहे, दॅट इज द रिझन. त्याचं मूळता ते आहे. मला आठवतं की जेव्हा चकाचक पुणे मी देखावा केला होता, तेव्हा पहिल्यांदा पुण्यामध्ये असा प्रयोग झाला होता की जिवंत देखावा त्यासोबत एक्झिबिशन. ते का करायची गरज होती, कारण का त्या वर्षीपासून तुम्हाला आठवत असेल तर की सडनली सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला की 10 वाजता स्पीकर बंद. इतकी वर्षाची परंपरा आहे की जेव्हा रात्रभर इथं स्पीकर वरती देखावा सुरू असायची, सडनली एकदम तुमच्या डोक्यावरती हा प्रयोग आला. आपण काय करावं, तर असं वाटलं की मग आपण मार्ग काढावा. कारण की गणपती मंडळांचं एक छान असतं, जिथे ते संकट येईल त्या संकटावरती पाय देऊन उभं राहील तो कार्य करतात. कारण हा लोकमान्य टिळकांचा वारसा आम्ही घेऊन चाललेलो आहोत. हा श्रीमंत भाऊसाहेब बेंगारींचा वारसा आहे. संकट जिकडे आली त्याच्यावरती पाय देऊन उभं राहायचं. जिवंत देखावा 7 ते 10 वाजेपर्यंत जिवंत देखावा करायचो. त्याचबरोबर मांडवाच्या खाली मला वाटतं की मी ओल्या कचऱ्यापासून शेती कशी करता येते, घरच्या घरी बाग कशी फुलवता येते, हे सगळं तिथे प्रात्यक्षिक दाखवलं होतं की घरातला ओला कचरा तुम्ही जिरून घरातल्या घरी तुम्ही शेती करू शकता. हे तिथे प्रयोग करून दाखवले. जॉईंट आर्मी केला. जॉईंट आर्मी आम्ही का केला होता, परत पुन्हा एकदा काळाची गरज. एक वर्तमानपत्रामध्ये आर्टिकल आलता की भारतामध्ये 12,500 पदं निघतायत ऑफिसर लेवलची. असं वाटलं प्रत्येकाला इंजिनियर व्हायचंय का, सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय का, IT मध्ये जायचं आहे का, डॉक्टरच व्हायचंय का.
एवढा मोठा भारत लोकसंख्या असलेला देश, तिथं मुठभर लोक फक्त सैनिकात जातात. पण एक आर्मीचं छान आहे, दे चूज द पर्सन. म्हणजे मला ऑफिसर व्हायचं आहे तर नाही, पण आपल्याकडे ती बुद्धिमत्ता आहे, आपल्याकडे ती युवा शक्ती आहे. जगातील सर्वात अधिक युवा शक्ती आपल्या भारताकडे आहे. मग तो जॉईन आर्मी केला मी, आणि तो भव्य दिव्य केला. म्हणजे त्या वर्षी पुन्हा एकदा परत मी केला. परत तेव्हा पोलिसांनी काढलं की तुमचा 1/3 मांडव घालायचा. तर त्या वर्षी मग मी हँगिंग मांडव सुरुवात केली. गाड्या खाल्लं जावं आणि मी वरनं मांडव घाललं, तर मला प्लॅटफॉर्म जास्त मिळाला. रोडवरती अपघात करत असताना मला खूप आठवत आहे की मी 16x25च्या स्टेजवरती मी लोकलचा डब्बा आणि प्लस 4 मुलं मांडवाच्या खालनं आणली होती. आणि ते जवळजवळ 40 फूट बाहेर यायचे. आणि जर तुम्हाला आठवत असेल तेव्हा स्टंट्सचं प्रमाण खूप वाढत होतं, की रेल्वेच्या लोकलच्या डब्यावरती स्टंट्सचं प्रमाण खूप वाढतं. आणि रेल्वेवरती क्रॉसिंग करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात अपघात होतो. तर का होतो? तुमच्या कानात हेडफोन्स असतात, त्यावरती अपघात होतात. हे असे देखावे करत असताना असं वाटलं की इतकी वर्ष आपण सामाजिक प्रबोधनपर देखावे करतोय. जवळजवळ 75 ते 85 पुरस्कार देखील मिळाले. त्यातले बहुतांश पुरस्कार जे आहे ते टॉप 3चे पुरस्कार होते. खूप अभिमानाने सांगतो की 2007 साली दौलत हलवाईंनी आम्हाला पहिला क्रमांक दिला होता, आणि 2014 साली त्यांनी आम्हाला रिटायरमेंट केलं. दॅट इज दॅट का की आतापर्यंत तुम्ही जे अचीव्ह केलेलं आहे की एखादा मंडळ जर टॉप 5 मध्ये सलग आलं किंवा टॉप 3 मध्ये जर सलग येत असेल, सलग 5 वर्ष येत असेल, तर त्यांना आम्ही जय गणेश भूषण पुरस्कार देणार. तर त्या वर्षी 2014 सालीचा 15 सालचा पुरस्कार तो आम्हाला मिळाला होता. कारण आम्ही 2007 सालापासून ते 2015 सालापर्यंत सलग 8 वर्ष टॉप 3 मध्ये आलतो. स्वाभिमान संघटनेने मला अँब्युलन्स दिली 40 शिक्षण अभियानासाठी बक्षीस म्हणून. असे 2015 सालापर्यंत सगळ्यांनी आम्हाला लाईफ टाईम अचिव्हमेंट दिलेला. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की जर बक्षिसासाठी खूप काय मिळालेलं आहे, तर आपण देखावं, आपली परंपरा चालू ठेवायची देखावायची, पण क्रिएट न्यू लिडर्स. नंतर मी तुम्हाला अभिमानाने परत सांगतोय की त्या वर्षी मी मला देखावा तर केलाच होता, प्लस मी माझ्या एका दुसऱ्या मंडळाला मी देखावा करून गेला होता. आता टर्निंग पॉईंट असा होतो की सायरत मंडळ ट्रस्टनी 1 लाखाचा पुरस्कार घेतला, जय गणेश भूषण पुरस्कार त्या वर्षी. पण सायरत मंडळाने मी ज्या मंडळाला देखाव करून दिला होता त्यांना 51,000चं पहिली बक्षीस मिळालं होतं. तर मला असं वाटतं की लिडर्स आर दोज हु क्रिएट न्यू लिडर्स, नॉट लीड फ्रॉम द फ्रंट. ते तर बाप्पाने आमच्याकडे करून घेतलेलेच आहे. पण त्याचसोबत की 2015 सालीच तो पहिल्यांदा प्रयोग झाला होता. ते काळ भरवणार तरुण मंडळ एक मंडळ होतं. मी एक शाळेसाठी प्रोजेक्ट केला होता. गुजरातमध्ये प्रकल्प होता की वीज कशी तयार होऊ शकते. जर खालनं पॅनलवरनं जर तुम्ही सोलरचे पॅनल बसवले तर खालचं गारवा आणि वरनं सूर्याचा प्रकाश, एक वेगळ्या प्रकारची ह्युमिडिटी तयार होती आणि त्यातनं वीज जास्त तयार होती. तो छोटा प्रयोग केला होता मी, आणि त्यांना म्हटलं तुम्ही कॉपी करा. त्याच्यावरती मी खूप अभ्यास केला होता, 2-3 महिने त्यावरती मी अभ्यास केला होता. तर तो शाळेला देखील पहिला क्रमांक मिळाला. त्यांच्या काही एक्झिबिशनच्या प्रदर्शन असतं त्यालाही पहिलं प्राइज मिळालं त्याला, आणि त्यांनाही 51,000चं पहिलं बक्षीस मिळालं. याचं सगळं पूर्ण श्रेय तुमच्याकडे आहे का? कारण सगळं तुम्ही ठरवलं काय करायचं. ह्याची कल्पना कशी काय सुचते की कुठला, का ते पेपर वाचून वाचून तुम्हाला अंदाज येतो? वाचन तुम्हाला हवंच. देअर इज नो शॉर्टकट्स. तुमचं जर मन संवेदनाने भरलेलं असेल, आजूबाजूला काय चाललेलं असेल, या 2 गोष्टी फक्त एखाद्या लेखकाला हव्या किंवा एखाद्या कार्यकर्त्याला हव्या असतात. आपल्या आजूबाजूला काय चाललंय. 2007ची गोष्ट मला तुम्हाला सांगितलं मी 15 जूनची, ही 53% मुलांवरती 40 सेक्शुअल अब्यूज होतो. आपण जे जेवण खातोय त्यातली 50% अन्न भेसळयुक्त आहे. आजही देशामध्ये जवळजवळ 12,500 पदं रिक्त आहेत. विलासराव देशमुखांना लिव्हर नाही मिळालं, त्यामुळे विलासराव देशमुख गेले. 1,95,000 ब्रेनडेड पैकी फक्त 450 लोक ऑर्गन डोनेशन होतं. हे जेव्हा तुम्ही बातम्या वाचता तुमच्या मनावरती जो इम्पॅक्ट होतो, आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या मनावरती त्याचा प्रचंड इम्पॅक्ट झाला. योगायोगाने मी माझ्याला स्वतःला फॉर्च्युनेट समजतो, भाग्यवान समजतो की गणपती बाप्पांनी का माझ्याकडनं करून घेतलं. आपण फक्त वर्तमानपत्राची बातमी वाचायची आणि ती उद्याची रद्दी समजायची नाही. वर्तमानपत्र तुम्हाला भरभरून देतो, खूप काही गोष्टी असतात त्यात तुम्ही समजू शकतो. माझ्या सर्व देखावे आले कुठनं, इन्स्पायरिंग आले कुठनं, आजूबाजूच्या बातम्या, चर्चा, जे लोक सांगतायत ते ऐका. तेव्हा व्हॉट्सअप तर नव्हतं. मग स्वतःला म्हणतो की मी बाप्पाचा ब्लेस्ड चाइल्ड आहे, की ज्या मुलाला 1995-96 ला मराठी लिहिता येत नव्हतं, 2000 लिहिता येत नव्हतं मला, आणि मी इंग्लिश मिडियम मधनं आलो आणि माझे ते उच्चारांचं स्पष्ट नव्हतं.
पण वाचन माझं खूप छान होतं आधीपासून. आमच्या घरी वर्तमानपत्र 2-3 वर्तमानपत्र यायचे. रोज सगळे उठल्या उठल्या नाश्ता करायच्या अगोदर वर्तमानपत्र वाचल्याशिवाय काही मिळायचं नाही घरी. ते संस्कार नगरात खूप होत गेले. साहेब ते 1500-2000 उपक्रम केले आणि त्या उपक्रमांची यादी इतकी मोठी आहे की प्रत्येक आठवड्याला 2 उपक्रम आहे. प्रत्येक आठवड्याला 2 उपक्रम आहे, म्हणजे महिन्याला 8. माझ्या स्वतःचे 4 ते 6 आणि मी इतर मंडळांना 4 देतोय. ती कुठेही वाचत करत नाही, कारण का तो दॅट इज आफ्टर ऑल दॅट बेबी, ते त्यांनी सांगावं. आणि गोष्टी आज मी बोलते, उद्या देखील कार्यक्रम आहे, काल देखील झाला, परवा देखील कार्यक्रम झाला. जर पुणे सांस्कृतिक, तुम्ही पुणे शहर सांस्कृतिक म्हणून सांगताय, तर 132 वर्ष चालणारी ही परंपरा आहे. त्यात पुण्यातील गणेशोत्सव मंडळ आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते हे खऱ्या अर्थाने रक्तवाहिन्या आहेत. जेव्हा जेव्हा पुण्यावरती संकट येतं तेव्हा तेव्हा रक्तवाहिनी कामाला येतात. स्वाईन फ्लू मध्ये पण तेच झालं, कोविड मध्ये पण तेच झालं की आम्हाला आमच्या संवेदना पूर्णपणे माहिती आहेत. स्वाईन फ्लू मध्ये आम्ही उत्सव केला नव्हता, फार कमी प्रमाणात केला होता. कोविड काळामध्ये आम्ही 2 वर्ष मंदिरामध्ये बसून उत्सव केला, पण कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून त्यांनी काम केलं होतं. हे फार महत्वाचं आहे, सांगण्याची गरज का पडते, कारण की कधी पण ते कार्यकर्त्याला जज एका चौकटीत केला जातो. बाबा हे गणपती मंडळाचे कार्यकर्ते नाही, फक्त 10 दिवसच काम करतात. सायराजच नाही, सायराज सारख्याच पुन्हा शेकडो मंडळ आहेत, शेकडो मंडळ की सातत्याने उपक्रम करतात आणि इतके वेगळे उपक्रम करतायत, ते खऱ्या अर्थाने पुण्याच्या सामाजिक कार्य करणाऱ्या रक्तवाहिन्याच आहेत. आणि मी मगाशी सांगितलं होतं पहिलं वाक्य, ते मंडळ काय करत असतं, त्या भागातील पालकत्व स्वीकारलेलं असतं. तिथं कोणाची मयत झाली, कोणाला रक्त लागत असेल, कोणाच्या घरी अडचण असेल, तर तो कार्यकर्ता उभा राहतो, ते मंडळ उभं राहतं, ते मंडळ उभं राहतं. त्यामुळे हे गणपती मंडळ कार्यकर्ता ह्या पुण्याच्या सांस्कृतिकाचा प्रचंड मोठा भाग आहे. आणि फक्त 10 दिवस गणेशोत्सव न करता वर्षभर हा गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता काम करत असतो. पुणे शहर सायकलचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं, सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध होतं, विद्येचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध होतं. पण त्याच पुणे शहरामध्ये उत्तम म्युझियम्स आहेत आणि आपली मुलं म्युझियम्स पाहत नाही आणि मॉलमध्ये जातात. ही परत त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली. पुन्हा एकदा सांगतो, मी स्पर्धा घेतली होती की बुधवार चौकातील स्मारक कोणाचं, भास्कर कर्णिकांचं. 4 ऑप्शन दिले ते, मी बाकीच्यांची नावं घेत नाही. भास्कर कर्णिक सोडून सगळ्यांना टिकमार्क केलं होतं. असं वाटतं की आपल्या इथं निमवंश शाळा आहे, रमणबाग शाळा आहे, अहिल्यादेवी शाळा आहे, साधारण 100-150 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. एकाही मुलाला माहिती नसावं ते भास्कर कर्णिकांचं स्मारक आहे. मग असं वाटलं की मग आपण काय करावं. तर अनेक म्युझियम्स, पुण्यात आता मी नाव सांगतो, लोकमान्य टिळकांचं म्युझियम आहे, तेच वाढवते, विनामूल्य आहे. महात्मा फुलेंचं म्युझियम आहे भोले रोड रस्त्यावरती. आंबेडकर म्युझियम आहे सिम्बॉयसिस कॉलेजच्या बाहेरचं. तिथं आंबेडकरांनी स्वतःची शेवटच्या श्वास जिथे घेतला ती गादी आहे, आंबेडकरांची वस्त्र आहेत, आंबेडकरांची भांडी आहेत, आंबेडकरांनी वाजवलेलं व्हायलिन आहे. त्यानंतर पुण्यामध्ये सायकलचं म्युझियम आहे, पुण्यामध्ये केळकर म्युझियम आहे, पुण्यामध्ये सदन कमांडचं म्युझियम आहे, अप्रतिम म्युझियम आहे, पुण्यामध्ये आदिवासी म्युझियम आहे, पुण्यामध्ये महात्मा गांधींचं म्युझियम आहे, कस्तुरबा गांधींचं म्युझियम आहे. तर आपल्याला याची किंमतच नाहीये. आपली मुलं म्युझियम पाहायलाच जात नाहीये. मग काय करावं बरं. आमच्याकडे फार पैसे नाही, कमी खर्चामध्ये उपक्रम कसे करावे ते हे आम्हाला वरदान दिलेलं आहे. मग काय करावं, त्या शाळेमध्ये जावं आणि त्या शाळेमध्ये तो दिवस साजरा करता येईल. आपल्याकडे मग लोकमान्य टिळकांची जयंती असून द्या, 1 ऑगस्ट पुण्यतिथी असून द्या, मग त्या शाळेतील 500-500 विद्यार्थ्यांना त्या दिवशी घेऊन जायचं, लोकमान्य टिळकांचं म्युझियम दाखवायचं. महात्मा फुलेंचं काय जयंती असेल तर महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्त महात्मा फुले म्युझियम दाखवायला घेऊन जायचं. तिथं महात्मा फुलेंचं काही नाही आहे, पण तिथं बाहेर पुणे शहरातील पहिलं म्युझियम आहे, लोकांना कळलं पाहिजे. ते म्युझियम आधी महात्मा फुले मंडईमध्ये होतं, ते म्युझियम नंतर इथं शिफ्ट झालं. सायकलचं म्युझियम, एका माणसाचं पॅशनेट किती असावं. एका माणसाने स्वतःचं खासगी म्युझियम बनवलं सायकलचं, पेन्सिलनी. उत्तम म्युझियम आहे, विक्रम पेन्सिलनी उत्तम म्युझियम आहे. तसंच आपल्या इथं रेल्वेचं म्युझियम देखील आहे, जोशींचं. अजून एक म्युझियम तुम्हाला मी सांगतो, म्हणजे सांगता अजून का सांगतो मी यादी. आपल्याकडे अग्निशामकचं म्युझियम आहे. तिथं भारतामध्ये पहिली अग्निशामकची गाडी आहे, ती तिथं आहे. कुठे येते आणि ते आहे अरुंदामध्ये, स्वीकार हॉटेलच्या समोर. तिथं आतापर्यंत मी तिथं शेकडो मुलांना घेऊन गेलो ते म्युझियम दाखवायला. तिथं सगळी नोझल्स काय असतात, पाईप्स काय असतात, ती घंटा गाडी म्हणजे नक्की काय, ती का वाजवतात, ती लाकडाची शिडी आहे, तिथं लाकडाची शिडी आहे, हे सगळं पाहण्यासारखं आहे. पण
मी तुम्हाला काय सांगतोय की तुमचं कार्यकर्त्याचा समाज जीवनामधला आरसा आणि कॅनव्हास नेहमी 24 तास तुमचा कॅमेरा चालू असला पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते कळलं पाहिजे. डॉक्टर आनंदीबाई जोशींचं शनिवारच्या चौकामध्ये वास्तव्य होतं, आपल्याला माहिती नाही. डॉक्टर आनंदीबाई जोशी म्हणजे आपल्या सर्वांना माहिती की भारतातील पहिला महिला डॉक्टर. बरोबर. त्यांचा जन्म आणि मृत्यू तिथे झाला होता हे माहितीच नाही. ती आता भारत गायन समाजाची जागा आहे, परंतु डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या नावाने मी महिला डॉक्टरना तिथे फेलिसिट करायचा निर्णय घेतला. आणि आता डॉक्टर विद्याताई बाळ, सुमित्रा भावे ज्येष्ठ दिग्दर्शिका, रेणुताई गावस्कर अशा मान्यवरांना बोलून मी महिला डॉक्टरना फेलिसिट केलेला आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार देणारा फक्त एक मात्र मंडळ साईनाथ मंडळच आहे. अजून सांगता राहिलं की पुण्यामध्ये जलसंवर्धनाचं म्युझियम आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं होतं. तिथं भारतातील पहिली बोरवेल आहे ज्यांनी तिथे त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेले आहे. हे बघितलं पाहिजे आपल्याला. ते कुठे आता? ते आहे ऍग्रिकल्चर कॉलेजच्या शेजारी. बर. ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये देखील एक स्वतःचं म्युझियम आहे, तिथं ते तुम्ही पाहू शकता. आणि हे मी आतापर्यंत मुलांना दाखवलेले आहेत, हे सगळे म्युझियम दाखवलेले आहेत. हे माझ्याकडनं झालेलं काम आहे. आणि असे अनेक उपक्रम. जलदिन जेव्हा येतो तेव्हा मुलांकडे शपथ घेतो, मुलांनी पाणी का वाचवावं ते सांगतो. शाळेच्या पहिल्या दिवशी तर मी जवळजवळ आज 12-15 वर्ष झालो सातत्याने नवीन उपक्रम करतोय. यावर्षी काय केलं होतं, यावर्षी लोक कलाकार म्हणजे मुलांना माहिती नाहीये. लोक कलाकार घेऊन मी शाळेत गेलो. कडक लक्ष्मी आणि वासुदेव. वासुदेवाला 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 वासुदेव का आला? वासुदेव मुलांना जागा करायला आलाय की प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही जंक फूड खाऊ नका हे सांगायला वासुदेवाला. असं मुलांनी वासुदेव पाहिला नाहीये. मुलं जंक फूड खात आहेत. मागच्या वर्षी काय केलं होतं की एक सर्वसामान्य शाळेत आमच्या शाळेमध्ये कोणीच येत नाही म्हटले होते सर, सगळे मोठमोठ्या शाळेमध्ये जातात. मग त्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला होता. त्या शाळेमध्ये मी पहिल्या दिवशी जम्पिंग बॉल घेऊन गेलतो आणि ते जम्पिंग बलून असतात ते घेऊन गेलतो आणि घोडागाडी घेऊन गेलतो. त्या घोडागाडीमधल्या मुलांना पहिल्या दिवशी शाळेत अवतीभोवती राऊंड मारला. मी स्वतः हे पहिल्यांदा ऐकलंय, कारण आमचं सर्वसामान्य माणसांच्या मनात असतं की गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे हा वर्गणी मागायला येणार आहेत आणि ते त्यांचे धुडगूस घालणार आहेत. म्हणजे एक वेगळ्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज तो सच्चा कार्यकर्ता असतो, तो काय काय करू शकतो, किती समाजामध्ये बदल घडवू शकतो, हे तुमच्याकडून आज ऐकायला मिळालं. रामनवमीचा उत्सव आता 8 दिवसापूर्वी उत्सव झाला. 4.5 लोक जेवली. 4-5 दिवसांच्या अगोदरपर्यंत काही तयारी नव्हती. बर. 5-6 दिवसाच्या अगोदर पाहुणे तयार झाले. तो म्हणजे साईबाबांचा विषय निघाला म्हणून मी सांगतो की साईबाबांचं रामनवमीचा आमचा फार मोठा उत्साह असतो. आणि फक्त मी पाहुण्यांची नावं घेतो की आतापर्यंत आमच्याकडे कोण कोण आलेलं आहे. आणि हा संपूर्ण कार्यक्रम कुठल्याही हॉलमध्ये केलेला नाही बरं का. हा मी गणपती मंडळाच्या मंदिराच्या बाहेर आणि रस्त्यावरती केलेला कार्यक्रम आहे. फक्त मी नाव सांगतो कोण कोण आलंय म्हणजे तुम्हाला समजेल. सुरू केलं तर पहिला पुरस्कार होता DS खडावकर सरांना, नंतर पांडुरंग बलकवडे, डॉक्टर रामचंद्र देखणे, रेणुताई गावस्कर, एअर मार्शल भूषण गोखले, अभिनेता गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, भूषण पटवर्धन आयुष्यात प्रमुख होते, राहुल देशपांडे, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, शर्वरे जेमनीस, 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले विक्रम गायकवाड. आणि हे देण्याकरता पण फार मोठी मंडळ होती. यावर्षी अंजली भागवतला दिला होता, मागच्या वर्षी सलील कुलकर्णीला दिला होता, त्याच्याबद्दल आनंद भाटेंना दिला होता. अशा सगळ्या दिग्गजांना पुरस्कार दिलेले. त्यांना देण्याकरता कोण कोण आलतं? राजदत्त आलते, सुरेश तळवळकर आलते, विक्रम घाटेला ज्या पुरस्कार दिलता अशा दिग्गजांच्या, शमाताई भाटे आलत्या, ह्यावर्षी रेखाताई भिडे आलते. असे सगळे दिग्गज आलते. आणि कुठलाही मोठा हॉल न घेता रस्त्यावरती कार्यक्रम केलेला आहे. पण का विश्वास का? तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करताय तर अनेक आशीर्वाद तुमच्या पाठीमागे उभे राहतात. त्या मंडळाचं यशाचं कारण या पियुष शहा घडण्याचं कारण जे काय केलं ते मनापासून केलं. कधीही हाफ हार्टेडली काय केलं नाही. एक तर मी काय करतो ते फुल हार्टेडली करतो. 6-7 वर्षापूर्वी मी पुस्तकांचा महानैवेद्य कन्सेप्ट सुरू केली. हटके विषय परत एकदा. पुस्तकांचा नैवेद्य म्हणजे काय की बुद्धीची देवता आपण म्हणतो, पण बुद्धीच्या देवतेला आपण काय दाखवतो? मोदक. तो बाप्पा मोदक खाणार आहे का? मग बुद्धीची देवता जर असेल तर त्या बुद्धीच्या देवतेसमोर प्रत्यक्षपणे असंच काय ते दाखवलं पाहिजे. तर 6-7 वर्षापूर्वी मी श्रीपाद समनीसांना घेऊन पहिल्यांदा बाप्पाच्या चरणी एक 500 पुस्तकांचा नैवेद्य दाखवला होता. आणि ह्यात पुस्तकं देखील कुठली घेतो आम्ही? बाल साहित्य घेतो. काय सुंदर कल्पना आहे. काय होतो की ही पुस्तकं मुलांच्या घरी गेली पाहिजे.
हा प्रसाद आहे, हा बाप्पाचा प्रसाद वाचायचाच बरं का बाळा, काय काय तुमचं आता दिलं नाही राहतात तुझं ते जय बघा, बाप्पा कान कापतो माहितीये ना, पण पुस्तक वाचायचं. हे तिकडं एक साईडात किती करू शकतो, तर 500 पुस्तक आम्ही घेतली असते. 10,000 पुस्तकं जमली असते पुस्तकांचा महानैवेद्याला. क्या बात आहे. त्याचबरोबर 10 मंडळांना उपरून दिलेला आहे. आमच्या बाप्पाला येताना हा श्रीफळ घेऊन काय येऊ नका, म्हणजे मी याच्या विरोधात बिलकुल नाही बरं का, परंतु आमच्या बाप्पाला काय लागतं ते एखादी मुलांनी पेय आणून द्या ना. अशी हजारो वया जमा करून मंचरच्या इकडे कॉलेज सुरू झालेले, आदिवासी भागामध्ये पहिलं कॉलेज सुरू झाले, तिकडे हजारो वया पाठवतो आम्ही. एक पाटी आणि पेन्सिल द्या आमच्या बाप्पाला करता चरणी, आणि त्या बाप्पाला ते अपेक्षित आहे. नंतर विज्ञानाचं रक्तदान महायज्ञ सुरू केलं कोविडच्या काळामध्ये, रक्ताची प्रचंड मोठी गरज होती. एक मंडळ करू शकतं का, तर पुण्यामध्ये एकाच वेळेस 51 गणपती मंडळ रक्तदान शिबिर घ्यायला लावलं होतं, तर 51 ठिकाणी झालं होतं. एका मंडळाने आजूबाजूच्या 4 मंडळांना एकत्र करायचं, त्यातनं त्या मंडळांचं बळी संपलं इनडायरेक्टली, एकमेकांचा जिव्हाळा वाढला आणि एक मंडळाने एकत्र काम करावं, त्यातनं ते सुरू झालं. त्या वर्षी 925, दुसऱ्या वर्षी 1200, तिसऱ्या वर्षी कमी झालं 550, पण ती परंपरा चालू आहे ना, अजूनही आहे. आणि असे अनेक उपक्रम करतो. हे फक्त मी 3 उदाहरण म्हणून सांगितलं की गणपती मंडळाने काम करण्याची एकत्रित गरज आहे. जगन्नाथ व्यासपीठ हे त्याचा एक विचार आहे. इथं कोणी त्याला अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, कार्याध्यक्ष नाही, कोणी नाही. आम्ही सगळे त्या गणपती बाप्पाचे कार्यकर्ते आणि समन्वयक. ज्याला वाटतं त्यांनी तो कार्यक्रम करावा, येऊन करावा. परवाशी आम्ही कुठला कार्यक्रम केला तर नाचून नाही तर वाचून करूयात महामानव अभिवादन, संविधान वाचलं, तर नुमवी शाळेने आम्हाला सहकार्य केलं आणि पुण्यातील 12 मंडळांचा त्यात सहभाग होता. गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा तुमचा मॅनेजमेंट गुरु आहे. आपण म्हणतोय की जर तो कार्यकर्ता प्रांजळपणे त्यांनी काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांनी काम करण्याची इच्छा असेल ना, ते MBA मध्ये जे शिकवतात, मास्टर ऑफ जे डिग्री मध्ये होते, तर तुम्ही ते गणपती मंडळामध्ये 3 वर्ष काम करा, पण झोकून देऊन काम करा. तुम्हाला 3 वर्षामध्ये इतके अनुभव मिळतील की तुम्हाला ते MBA ची डिग्री घेऊन देखील मिळणार नाही. ऊन पाऊस वाऱ्यामध्ये कसं काम करावं, पैसे असताना पैसे नसताना, अनेक संकट असताना आणि संकट नसताना कसं काम करावं, हे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यामध्ये शिकावं. विघ्नार्थ कार्यकर्ता आमचं पुस्तक आहे, त्यात 100 गणपती मंडळांनी लॉकडाऊन मध्ये काय काम केलं त्याचे पुस्तक आम्ही छापले. त्याच्यावरती आणि त्याला प्रस्तावनाची तेवढ्या माशेलकर सरांची, नारायणकर सरांची प्रस्तावना आहेत, परत माशेलकर सरांच्या ते पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यांनी सांगितलं हे पुस्तक वाचल्यात गणपती मंडळाचं मला काम समजलं, आणि ते म्हणतो की तुम्ही गणपती बाप्पाला 11 मोदक का होता ते मला समजलं. तर ते का की गणपती मंडळाचा कार्यकर्ता हे 1+1=2 नसून 1+1=11 असतो, म्हणून त्यामुळे तुम्ही 11 होता. क्या बात. तर हे आता समाज जे प्रतिष्ठित आहेत की ज्यांनी कधी या गणेशोत्सवामध्ये कधी सहभागच झाले नव्हते, त्यांच्यापर्यंत हा उत्सव पोहोचतोय, उत्सवाचा विचार पोहोचतोय, उत्सवाचं कार्य पोहोचतोय आणि जगन्नाथ व्यासपीठ देखील पोहोचत आहे. वाटतं हे येणाऱ्या गणेशोत्सवाचा एक बदल आहे. अनेक भविष्यामध्ये गणेशोत्सव एक वेगळ्या उंचीवरती दिसेल. जो लोकल गणेशोत्सव आहे तो आता आपण ग्लोबल करायचा आहे. की किती दिवस पुणे, महाराष्ट्र, भारतातील लोक येतात, ग्लोबल होता आमचा गणेशोत्सव. आणि एखादा गणेशोत्सव जर तुम्हाला ग्लोबल करायचा असेल तर त्याला राजश्रय लागतो. पण ह्याला आता उत्सवाला फंडिंग हवंय. उत्सव एका मंडळासाठी नाही, उत्सवाला फंडिंग हवंय. जसं जगन्नाथ थिएटरचा उत्सव असतो तो त्या पुरी बंद असतं, तसं आम्ही मागण्या करतो आत्तापासून की हा उत्सव जर आहे तर आम्हाला ख्रिसमसची सुट्टी नका देऊ ना. हा लोकोत्सव आहे ना, हा लोकवर्गणींनी सुरू केलेला उत्सव आहे ना, हा लोकवर्गणीतून सुरू झालेला उत्सव आहे, हा लोकांचा उत्सव आहे, हा लोकांकरता उत्सव आहे, हा लोकांनी सुरू केलेला उत्सव आहे, लोकमान्यांनी आणि भावनगरींनी सुरू केलेला उत्सव आहे. तर आम्हाला गणपती 10 दिवस सुट्ट्या द्या. 10 दिवस सुट्ट्या जर मिळाल्या, त्याचा तुम्हाला मी आता काय सांगतो की जी एखाद दिवशी शनिवार रविवार जी गर्दीचा उच्चांक होतो ती गर्दी डिवाइड होईल. ती गर्दी डिवाइड होईल आणि जो 7व्या 8व्या दिवशी 9व्या दिवशी जी गर्दीचा उच्चांक होतो ना, ते रस्ते बंद होतात, चिंगारीचं कधी झालं नाही. बाप्पाची कृपा, रस्त्याची क्षमता कमी आणि कोट्यवधी लोकांनी रस्त्यावरती येत आहेत. पाहिलंय, आपण पाहिलंय काय परिस्थिती असते ते पाहिलेलं आहे. मागच्या व्हिडिओ मी काढलेला आहे. लोक घामाघूमून मी कसं रेस्क्यू केलं आम्हाला माहिती आहे, काय करताना. त्यामुळे ती गरज आहे. आणि नेमकं ते दगडूशेठच्या लाईन मध्ये तुमचा गणेशोत्सवाला आता 10 दिवस सुट्टी द्यायची गरज आहे. पाण्याची सुट्टी असती, गौरीची सुट्टी असती, विसर्जनाला सुट्टी असती.
जयंती महिन्यामधले 5-6 दिवस तेही देऊन टाका. म्हणजे मागणी करतो, ते उत्सवाची गरज आहे. ते कार्यकर्ते येतील, ते विद्यार्थी कार्यकर्ते होतील, शिकतील आणि समाज जीवनामध्ये एक चांगला नागरिक आम्ही देतो, हे नक्की तुम्हाला मी सांगतो. आणि मंडळ आता चांगलं काम करतायत. फक्त त्यांना एक शेवटच्या दिवशी फिगरच्या भिंतीसमोर जज करू नका. एक दिवस जर त्यांनी ते केला, पण तो 364 दिवस काय करतोय ते नक्की पहा. प्रत्येक जण काही ना काहीतरी देतोय. आज तुम्ही कुठल्याही संस्थेला विचारा किती धान्य त्याच्याकडे येतं. आज अनेक गावातल्या मुलांना विचारा की तुमच्यापर्यंत गणपती मंडळाने किती सायकली पोहोचवल्या. सहज जाऊन विचारा, तरी अभ्यास करून विचारा. आज जिथे जिथे कमी असेल ना, तिथं तिथं आम्ही गणपती मंडळ उभं राहतं. पियुष भाई, मला वाटतं हा एका एपिसोडमध्ये न संपणारा विषय आहे. तर मी नक्कीच तुम्हाला विनंती करेन की आमच्या पॉडकास्टवर पुन्हा पुन्हा तुम्ही यावं आणि वेगवेगळे विषय समाजासमोर मांडावेत. धन्यवाद.